इयत्ता 5वी विषय मराठी बालभारती पाठ 25वा ढोल स्वाध्याय. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. आदिवासींच्या होळीला किती वर्षांचा इतिहास आहे? उत्तर. आदिवासींच्या होळीला सुमारे 800 वर्षांचा इतिहास आहे. आ. अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात कोण प्रसिद्ध होता? उत्तर. आमशा डोहल्या अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात प्रसिद्ध होता. ई. आमशा डोहल्याने कोणती शपथ घेतली होती? उत्तर. यंदाच्या होळीत खूप ढोल वाजवू, अख्ख्या सातपुडा दणाणून सोडू अशी शपथ आमशा डोहल्याने घेतली होती. प्रश्न दुसरा, 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा. अ. सातपुड्याच्या परिसरातील निसर्गाचे वर्णन करा. उत्तर. सातपुड्याच्या परिसरात कंदमुळे, फळे आणि पानाफुलांनी भरलेले घनदाट जंगल आहे. त्या जंगलात आदिवासी लोक राहतात. ते निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाचे नियम पाळून आपले जीवन जगतात. आ. आमशाच्या ढोल वाजवण्याचे वैशिष्ट्य काय होते? उत्तर. आमशा डोहल्या अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात प्रसिद्ध होता. तो ढोल वाजवू लागला की गावातील स्त्री, पुरुष आणि मुले ढोलाच्या दिशेने येऊ लागायची. आमशा मोठ्या उत्साहात ढोल वाजवत असे. ई. ढोल कसा तयार करतात? उत्तर. ढोलाचा सांगाडा आंब्याच्या किंवा सागाच्या लाकडापासून तयार केला जातो. त्यावर कातडी चढवतात. मग दोऱ्यावरून ढोलाची बांधणी करतात. अशा प्रकारे ढोल तयार केला जातो. ई. ढोलाच्या रूपाने आमशा आपल्यातच राहील हे पटवून देण्यासाठी भक्तांनी काय सांगितले? उत्तर. भक्तांनी सांगितले की आमशाला सागाच्या झाडाखाली गाडले जाईल. त्याच्या मातीतून सागाचे झाड उगवेल. त्या झाडापासून कधीतरी ढोल बनवला जाईल. त्या ढोलाच्या रूपाने आमशा आपल्यातच राहील. प्रश्न तिसरा, वाक्यात उपयोग करा. 1. आसमंतात घुमणे. वाक्य. गणपतीच्या मिरवणुकीत ढोलाचा आवाज आसमंतात घुमला. 2. पटाईत असणे. वाक्य. सचिन क्रिकेट खेळण्यात पटाईत आहे. 3. दणाणून सोडणे. वाक्य. ढोल ताशांच्या आवाजाने सारा परिसर दणाणून सोडला. 4. शपथ घेणे. वाक्य. आम्ही देशाची सेवा करण्याची शपथ घेतली. 5. रिंगण धरणे. वाक्य. मुलांनी मैदानात रिंगण धरले. प्रश्न चौथा, तुम्ही होळी हा सण कसा साजरा करता त्याचे वर्णन करा. उत्तर. मी होळीचा सण खूप आनंदाने साजरा करतो. होळीच्या दिवशी संध्याकाळी गावात होळी पेटवली जाते. आम्ही सर्वजण होळीची पूजा करतो. दुसऱ्या दिवशी रंगपंचमीला मित्रांसोबत रंग खेळतो, एकमेकांना रंग लावतो, पाणी टाकतो आणि खूप मजा करतो. या दिवशी घरी गोड पदार्थही बनवले जातात. अशा प्रकारे आम्ही होळीचा सण आनंदात साजरा करतो.